म्हणून मला वाटलं काहीतरी सिरियस असेल, म्हणून मी काळजीने गेले हिला बघायला. तर ही नॉर्मलच बोलत होती, म्हणून मी आत आले नाही. पिऊ तशीच मागे फिरले. घे, सांगितलं. झालं समाधान? काय ग काकू, काय झालं? आईला काहीच झालं नाहीये हे बघून चकित झालीस का? धक्का बसला? आता काय नवीन आरोप आहे? राजन, हिला सांगून ठेव माझ्या वाट्याला जायचं नाही. पिहू, आई बघितलं ना कशी बोलतीये मला? आई तू थांब जरा. पिहू, मला सांग कशाबद्दल बोलतेस तू? काय भानगड आहे नक्की? सांगते मी. काकूने आईच्या शॅम्पूत तिखट मिसळलं होतं. जे आईच्या डोळ्यात जावं, तिच्या चेहऱ्याला लागावं, तिला त्रास व्हावा. आज सकाळी काकू किचन मध्ये गेली तिखट घ्यायला. आईला म्हणाली माझं डोकं दुखतंय, मला चहा हवाय. मग आई किचन मध्ये बिझी झाली आणि हिने तिच्या बाथरूम मध्ये जाऊन शॅम्पूत मिरची पूड मिसळली. खोटं आहे हे सगळं. मी जर मिरची पूड मिसळली असती तर तुझ्या आईला त्रास झाला असता. हिला काय झालंय? मस्त तर दिसतेय. कसा त्रास होईल? तुझी चोरी पकडली होती आणि म्हणून आईला मी वेळीच सावध केलं. तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसत नसेल ना, तर आत्ता पण आईच्या बाथरूम मध्ये ती शॅम्पूची बाटली तशीच आहे. हा बघा. हा टिश्यू मला बाथरूम मध्ये मिळाला. लाल तिखट आहे याच्यात. असेल म्हणजे त्यात तिखट मी मिसळलं असा त्याचा अर्थ होत नाही. आई का शॅम्पूत तिखट मिसळेल? मला काय माहित. आणि शांता मावशी पण अजून कामाला आल्या नाहीयेत. पिहू पिहू एक मिनिट. मला सांग, तू स्वतः पाहिलंस का काकूला तिखट मिसळताना? नाही. घे, बघा आई. पण काकूला आईच्या बाथरूम मधून बाहेर पडताना बघितलं होतं. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं मी अनुला शोधायला आले. सीमा वहिनी, अहो 10 मिनिटापूर्वी तुम्ही स्वयंपाकघरात आला होता. तुमचं डोकं दुखतंय म्हणून चहा बनवायला. सीमा, खरं खरं सांग, तू केलेस हे? आता अति होत आहे तुझं राजन. या तिजगोर मुलीवर विश्वास ठेवून तू मला जाब विचारतोयस? काय झालंय? जरा मॉर्निंग वॉकला गेलो तर तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. एवढं काय झालंय? बरं झालं भाऊजी तुम्ही आला. ही तुमची लेक मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करते. त्या अनुच्या शॅम्पू मध्ये काहीतरी लाल पावडर मिसळलीये. हिचं म्हणणं आहे की ती लाल तिखट आहे आणि ते मी मिसळलंय. टिश्यूवर ते तिखट घेऊन सगळ्यांना दाखवून मला जाब विचारते ही मुलगी. भाऊजी, मी का करेन असं? मी खरंच नाही केलंय हे. नाही नाही नाही, खरं काय घडलंय ना ते मी सांगते.
पण कदाचित तुझा गैरसमज झाला असू शकतो ना. नाही म्हणजे सीमा वहिनी म्हणतायत ना की त्यांनी काही केलं नाही म्हणून. ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय ना, तर असेल. काकू, तू बाटलीत तिखट भरलं नाहीयेस ना? मग तुझ्या डोळ्याला लाल लाल काय लागलंय? नाही नाही, त्या डोळ्याला. ए लहान मला सगळे खायचं करू नकोस. अगं आजी, हे तर होणारच होतं. तिने बाटलीत तिखट भरलं ना, आता तेच तिखट तिच्या डोळ्यात गेलंय, म्हणून तिचे डोळे झोंबतायत. काकू, तुझं कृत्य तुझ्यावरच उलटलंय. आता तरी कबूल कर सीमा.